2 दिवसात हम्पीत काय बघायचं हे मी सांगणार आहे 2 मिनिटात। तर हम्पीमध्ये आहेत 300 पेक्षा जास्त मंदिरं, पण त्यातली 10 अशी मंदिरं आहेत जी बघितलीच पाहिजेत, जी 2 दिवसात सुद्धा कव्हर होतील। शिवाय व्हिडिओच्या शेवटी हम्पीतले असे 2 स्पॉट सांगणार आहे जिथे कोणीही जात नाही। तर पहिल्या दिवशी सकाळी जा हम्पीतला सेंट्रल पॉइंट म्हणजेच विरूपाक्ष टेम्पल, जिथे लक्ष्मी नावाची हत्तीण सुद्धा आहे। विरूपाक्षमधून चालत जाण्याच्या अंतरावर आहे शशविकालू गणेश। तिथूनच जवळ जा कडलिकालू गणेश, ही सुद्धा पाषाणात कोरलेली गणेशाची भव्य मूर्ती आहे। या तीनही मंदिराच्या जवळ हम्पी बाजाराचे भग्नावशेष बघता येतील आणि तिथूनच जवळचं शिल्प म्हणजे मोनोलिथिक नंदी। ही सगळी ठिकाणं बघितल्यावर दुपारी जेवून निवांत पडी टाकून संध्याकाळी जा सनसेटसाठी मातंग हिलवर। जास्त उंच नाही, 15 मिनिटात वर पोचाल, वर म्हणजे शिखरावर पोचाल। तिथून सूर्य मावळताना सोनेरी प्रकाशात हम्पीचा जो काही नजारा दिसतो तो डोळ्यात नक्की साठवून घ्या। दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयाच्या आधी आपल्याला जायचे अंजनाद्री पर्वतावर। हे हनुमानाचं जन्मस्थान समजलं जातं। इथेही 15 मिनिटात तुम्ही शिखरावर पोहोचता। इथून सूर्योदय अप्रतिम दिसतो। मग तिथूनच नाश्ता करून आपल्याला जायचे हम्पीच्या विठ्ठल मंदिरात। याच मंदिरात आहे प्रसिद्ध रथ, जो आपल्या नोटेवर सुद्धा आहे। मंदिर खूपच सुंदर आहे आणि त्याच्याच बाजूला आहेत महत्त्वाची शिल्प, ज्यामध्ये आहे रॉयल सेंटर, जिथे स्वतः राजा राहायचा। तिथेच पुष्करणी, महानवमी डिब्बा, ही सगळी ठिकाणं विठ्ठल मंदिरापासून चालत बघू शकता। त्यानंतर आपल्याला जायचे रघुनाथ टेम्पल। तिथून आहे बदावी लिंग, उग्र नरसिंह आणि महत्त्वाचं म्हणजे कृष्णा टेम्पल। दुपारी जेवून विश्रांती घेऊन संध्याकाळी जा अच्युतराय टेम्पल बघायला आणि तिथेच सनसेटच्या वेळी कोरॅकल राईड सुद्धा करू शकता। हम्पीतले 2 महत्त्वाचे स्पॉट जिथे फार लोक जात नाही ते म्हणजे सानापूर लेक आणि 15 किलोमीटरवर असणारं तुंगभद्रा धरण। इथूनही सनसेट जबरदस्त दिसतो। आयत्या वेळेस रजेचं कारण सांगून ट्रिपला घोडा लावणाऱ्या तुमच्या मित्रांना हा रील नक्की शेअर करा आणि अशाच रीलसाठी मला फॉलो पण करा।